हॅलो गाईज, कसे आहात सगळे? मस्त आणि मजेत असाल तर मी चैताली तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये स्वागत करते. तर आता घरातली सगळी कामं आटोपलेली आहेत. आता आंघोळ वगैरे पण झाली, तीर्थची पण आंघोळ झाली, तीर्थला तयार वगैरे करून दिला. आता तो खेळतो आहे आणि मी आता करत आहे देवपूजेची भांडी वगैरे सगळे घासून घेतलेली आहे. तर चला मग आपण वेळ न घालवता पटकन देवपूजा करून घेऊया. तर भेटूया मग थोड्या वेळात. तर गाईज, तुम्ही इथे बघू शकता, आज झाडाला खूप छान अशी फुलं आलेली आहेत जास्वंदाची. तुम्ही बघू शकता, खूप छान वाटते, असं खूप जास्त फुलं आली. तर हे झाड जास्वंदाचं मी ऍक्च्युली पुण्यावरनं आणलेलं होतं. खूप छान फुलं आली आहेत. तर चला, मी तुम्हाला फुलं वगैरे तोडते, देवपूजा वगैरे करते आणि मग भेटते. तर फायनली गाईज, माझी इथे पूजा वगैरे झालेली आहे. तुम्ही बघू शकता, फुलं वाहिल्यानंतर ते एकदम खूप छान दिसतात. देवांना बघून इतकं छान मन प्रसन्न होऊन जाते. खूप छान वाटत आहे आता फुलं वगैरे वाहिल्यानंतर. तर चला मग आता पटकन देवपूजा वगैरे झाली, त्याच्यानंतर आता मी जेवण वगैरे करून घेते आणि बोलूया मग आपण थोड्या वेळात. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर गाईज, मी इथे जेवण करायला घेतलेलं आहे. तर मी आज बनवलं घोळ भाजीचं वरण, वांगे, बटाटे, आलू याची भाजी, पापड आणि चपाती आणि राईस. तर चला या मग तुम्ही पण जेवण करायला. वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर माझं जेवण वगैरे झालेलं आहे आणि तीर्थ पण इथे खेळत आहे, बघू शकता तुम्ही. तर काल माझा बर्थडे होता आणि काल मयूरने काय स्पेशल केलं माझ्यासोबत ते या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर काल बर्थडे होता. तर मयूर बोलत होता की संध्याकाळी आपण डिनरला जाऊया म्हणून, पण मीच त्याला नको म्हटलं की फालतू उगाच पैसे खर्च, कारण कसं बाहेरचं खाण्यामध्ये खाल्लं तर हेवीच होऊन जातं. नाही म्हटलं तरी घरी आपण जेवढं जेवण करतो, जसं आपण घरी 4 चपात्या खात असेल तर बाहेर आपण 2च चपात्या खाऊन आपलं पोट भरून जातं. त्याच्यापेक्षा मी म्हटलं की फालतू उगाच पैसे पण वेस्ट नको करायला. तर म्हटलं घरीच काहीतरी आपण बनवूया आणि घरीच करूया. तर मग आमचा काल बेत झाला की ठीक आहे, घरी स्वयंपाक वगैरे करते. आणि म्हटलं चल, तीर्थचा बर्थडेला तू मला गाडी घेऊन दिली, तर आपण आता माझ्या बर्थडेला त्याला आपण छोटी गाडी घेऊन देऊया. कारण कसं मुलं एकमेकांच्या गाड्या वगैरे बघतात, तर त्यांना पण वाटते की माझ्याकडे असायला पाहिजे. तू त्यांच्याच गाड्या वगैरे खेळतो, तर मी म्हटलं चल आज त्याला आपण गाडी घेऊन देऊया. तर मी म्हटलं मयूरला पटकन भाजी वगैरे आणून घेतो. काल आमचा बेत ठरला की चला आज नॉनव्हेज करूया म्हणून. तर आम्ही काल नॉनव्हेज बनवलं होतं. तर मी त्याला म्हंटल मयूरला की तू लवकर भाजी घेऊन ये, पटकन स्वयंपाक करते, मग आपण जाऊया मार्केटला. तर तो घेऊन वगैरे आला लवकरच. तर मी भाजी मांडली 6 वाजता आणि ती शिजली 9:30 वाजता. तर मयूर बाहेर गेला होता, तर त्याला मी म्हंटल असं सहज की तू कशी भाजी आणली, ती भाजी शिजतच नाहीये. तर त्याला एवढा राग आला की त्यांनी पटकन पाण्याची बॉटल ओट्यावर फेकल्यासारखं केलं. तर एकदम बेकार वाटलं, की म्हटलं की असं सहज याच्याने मी बोलली आणि त्यांनी असं केलं. तर एकदम रागात एकदम आला तो आणि एकदम डोक्यावर घेतलं की हिने मला असं म्हटलं, मला भाजी नाही घेता येत, असं नाही घेता येत वगैरे पाहून आमच्या तिथेच 2-2 गोष्टी झाल्या आणि आमचं झालं कॅन्सल. तो बोलला की मी जेवण पण नाही करणार, काही नाही करणार. तुला करायचं असेल तर तू कर, नाहीतर नको करू. तर मी पण मग रागारागामध्ये पटकन सगळी कामं वगैरे आवरले आणि मी पण उपाशीच झोपली. मी पण काल काही जेवण नाही केलं आणि तीर्थला वगैरे खाऊ घातलं आणि झोपून गेली चुपचाप. तो मग बाहेर गेला होता, आला आणि तो बोलला की मी जेवण नाही करणार, पण तो शेवटी मग माझा देवर पण आलेला होता. तर ते दोघं मिळून मग शेवटी रात्री 10:30 वाजता त्यांनी जेवण वगैरे केलं. मी उठलीच नाही. त्यांनी जेवण वगैरे केलं आणि झोपून गेले. तर काही अपेक्षा असतात त्या नवऱ्याकडून नाही तर कोणाकडून ठेवायच्या. बर्थडे होता तर मला असं वाटत होतं की चला आपण नाही काहीतरी तर बाहेर कुठेतरी असंच फिरून येऊया, फेरफटका मारून येऊया. काही नाही, काही नको असते. तो बोलत होता की चल तुला ड्रेस घेऊन देतो, काहीतरी घेऊन देतो. मी म्हटलं फालतू उगाच पैसे कशाला खर्च करायचे. कारण मी ऑलरेडी तिच्या बर्थडेला 2 ड्रेस घेतलेले होते. म्हणून मी म्हटलं की नको, मला ड्रेस वगैरे काही नको पाहिजे. मी असंच त्याला बोलली की मला पैंजण घेऊन दे म्हणून. पण ते पण मी विचार केला की आपल्याकडे जी वस्तू आहे ती उगाच कशाला घ्यायची. माझ्याकडे ऑलरेडी माझ्या लग्नाची छान भारी पैंजण आहे, ती आहे. म्हटलं कशाला अजून डबल-डबल तेच ते वस्तू घ्यायची. तर मी म्हटलं नको, मला काहीच नको. आपण चल असंच तीर्थला गाडी वगैरे घेऊन देऊ आणि असंच फिरून येऊ बा.
तर त्याने असा माझा प्लॅन फ्लॉप केला आणि माझा कालचा दिवस एवढा बेकार गेला. दिवसभर तो चांगला होता, घरीच होता. दिवसभर माझ्यासोबतच होता. पण त्याने संध्याकाळी असं माझं डोकं खराब केलं आणि पूर्ण दिवस जो होता, जी एक्साइटमेंट होती, जे काही आपण मी थोडंफार आम्ही करणार होतो सेलिब्रेशन, ते काहीच केलं नाही. असा दिवस एकदम खराब केला त्याने माझ्यासोबत. चला होतेच आहे, असं काही नाही. बर्थडे माझ्यासाठी काही खूप मोठी गोष्ट नाही, कारण की बर्थडे येत राहतो, जात राहतो. एवढं काही नाही. आता हे दिवस आपले नाही राहिले. आता मुलांचे बर्थडे सेलिब्रेट करण्याचे राहिले. एवढे समज आपल्यामध्ये आहे. पण असते थोडंफार वाटते आपल्याला, की चला नवऱ्याने आपल्याला बर्थडे थोडंफार काहीतरी केलं पाहिजे बा म्हणून. पण जाऊ द्या काही नाही, होतच राहते. तर चला मग गाईज असा माझा कालचा दिवस गेलेला आहे. तर तुमच्यासोबत पण नक्की असं होते का लेडीजमध्ये? तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं, की तुमच्यासोबत पण असं नक्की झालेलं आहे का बुवा म्हणून. तुमचे पण म्हणजे कधी-कधी होऊन जाते असं जाणून-बुजून कोणी करत नाही, पण बाय मिस्टेक कधी होऊन जाते. तर चला हा गमती-जमतीचा पार्ट आहे. तर चला मग आपला एक गोल आहे. मी काल बर्थडेच्या दिवशी काल एक विचार केला, की आपल्याला लवकरच आपल्या चॅनलला 1K करायचं आहे आणि चॅनल लवकरात लवकर आपलं मॉनिटाईज करायचं आहे. तर चला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. जेणेकरून माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ हे तुम्हाला दिसत जातील आणि फक्त व्हिडिओ बघायचे नाहीये, तर सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे आणि लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि इतके छान-छान कमेंट करा, की आपलं चॅनल जेव्हा पण मॉनिटाईज होईल, तेव्हा मी एक लकी ड्रॉ सारखं ठेवील. म्हणजेच जे लेडीज जास्त कमेंट करतात, म्हणजे चॅनल मॉनिटाईज होईपर्यंत ज्या लेडीजने जास्त कमेंट केलेले आहेत, त्या लेडीजची मी चिठ्ठ्या तयार करेल आणि त्या चिठ्ठ्यांमधून मग मी जेव्हा चॅनल मॉनिटाईज होईल, तेव्हा मी ती 3 चिठ्ठ्या काढेल आणि त्या 3 चिठ्ठ्यांमध्ये ज्या कोणत्या लेडीजची नावं येतील, त्या लेडीजला मी माझ्याकडनं मी जे ज्वेलरी सेट तयार करते, ते मी त्यांना गिफ्ट म्हणून देणार आहे. तर म्हणून वेळ कसली बघताय? चला मग लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि छान-छान कमेंट करा, की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि अजून तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि माझं काही चुकत असेल ते सुद्धा सांगा. तर चला मग व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि छान-छान कमेंट करा. तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.